चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रपाळी करून घरी परतत असताना निर्जन रस्त्यावर कुत्र्याच्या टोळक्याने महिलेवर हल्ला केल्याने काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार चाकण परिसरातील परदेशी कडबा कुटी समोरील रस्त्यावर घडला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात संतापाची लाट उसळली असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मृत महिलेचं नाव शोभा विजय वाघमारे, वय वर्ष 33 असे असून त्या कामावरून परतत असताना पहाटेच्या सुमारास पायी घरी जात होत्या. मात्र रस्ता निर्मनुष्य असल्याने 5 ते 6 भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्यांना खाली पाडून शरीरावर चावा घेतले, लचके तोडले. निर्जन रस्ता आणि पहाटेची वेळ असल्याने त्यांचा आक्रोश कुणालाही ऐकू गेला नाही. हा हल्ला इतका भीषण झाला की त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सकाळी परिसरातील नागरिकांना रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच खळबळ उडाली. सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर संपूर्ण घटना उघड झाली. फुटेजमध्ये भटक्या कुत्र्यांचा समूह महिलेवर तुटून पडताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली. आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि नियंत्रणासाठी दरवर्षी मोठा खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर कुत्र्यांच्या सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केलाय. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.